नमस्कार, मी पूजा पाटील. फूडी पूजामध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने आणि लगेच होणारी अशी रेसिपी बनवणार आहोत. आज आपली रेसिपी रेस्टॉरंट सारखी पनीर टिक्का ही आहे. ही आपण तंदुरी पद्धतीने बनवणार आहोत. चला मग सुरुवात करूया. त्यासाठी सर्वप्रथम आपण काय काय साहित्य लागते ते पाहूयात. मी इथे बेसन पीठ घेतलेले आहे, आलं लसूण पेस्ट, दही, मीठ, लाल तिखट, हळद, धने पावडर, जिरे पावडर, चाट मसाला, घरगुती मसाला, गरम मसाला, पनीर टिक्का मसाला आणि कस्तुरी मेथी आणि हा अर्धा लिंबू घेतलेला आहे. हे सर्व साहित्य वापरून आपण एक मसाला तयार करणार आहोत, ग्रेव्ही टाईप. चला मग सुरुवात करूया. सर्वप्रथम एक बाउल घेतले आहे. त्या बाउलमध्ये आपण अर्धी वाटी दही घेतलेले आहे, ते घेऊयात. त्यानंतर आलं लसूण पेस्ट. मी आलं लसूण चेचून घेतलेले आहे, तुमच्याकडे पेस्ट केलेली असेल तरी चालेल. त्यानंतर पनीर टिक्का मसाला. पनीर टिक्का मसाला तुमच्याकडे नसेल तरीही चालेल. लाल तिखट कलरसाठी, हळद, धने पावडर, जिरे पावडर, चाट मसाला, घरगुती मसाला, गरम मसाला. हे सगळे मसाले मी अर्धा अर्धा चम्मच घेतलेला आहे. फक्त तिखट तेवढे, घरगुती मसाला फक्त मी 1 चम्मच घेतलेला आहे. आता ह्यामध्ये ही कस्तुरी मेथी अशा प्रकारे थोडीशी तळून घ्यायची आणि त्यामध्ये टाकायची. हा अर्धा लिंबू. त्यामध्ये आपण हे आता बेसन पीठ टाकणार आहोत. चवीनुसार मीठ. त्यामध्ये मी 1 चमचा तेल सोडणार आहे. आता हे सर्व मिक्स करायचं. हे सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. अशा प्रकारे हा मॅरिनेशनसाठी तयार झालेला मसाला आहे. आता हा आपण इथं साईडला ठेवूयात. ते मी पनीर, टोमॅटो, शिमला मिरची, कांदा हे सर्व कापून घेतलेले आहेत. हे बघा, अशा प्रकारे मोठे मोठे काप करून घ्यायचे. कांद्याचे, शिमला मिरचीचे, टोमॅटोचे आणि पनीरचे असे पीस करून घ्यायचे. आता हे सगळं आपण केलेल्या मसाल्यामध्ये मॅरिनेशन करून घेऊया. त्यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. यामध्ये सर्वप्रथम शिमला मिरची, टोमॅटो, कांदा हे सगळं मिक्स करून घेऊया. त्याचबरोबर पनीर मिक्स करताना हलक्या हाताने मिक्स करायचे. अशा प्रकारे हे मॅरिनेशन केलेले पनीर तयार आहे. आता आपण हे तंदुरी टाईप फ्राय करणार आहोत. चला मग त्यासाठी सर्व आपण त्यांना त्या स्टिकमध्ये लावून घेऊया. आधी स्टिकमध्ये लावून घेऊयात. अशा प्रकारे आपण हे स्टिकमध्ये लावून घेणार आहोत. सर्व लावून घ्यायचं. मला या व्हिडिओचं कमेंट आलती की पनीर टिक्का कसा बनवायचा याची रेसिपी सांगा, म्हणून आज मी पनीर टिक्का बनवत आहे. तुम्ही कमेंट करून सांगू शकता. गॅस चालू केलेला आहे. हे बघा, अशा प्रकारे हे गोल गोल फिरवून भाजून घ्यायचं. हे भाजताना जरासं झुकून भाजायचं. काळजी घ्यायची आपल्या हाताची, चटका बसू नये याची. हे आपण तव्यामध्येही भाजू शकतो किंवा तुमच्याकडे जाळी असेल तर जाळीवरतीही तेल किंवा बटर लावून
त्याच्यावर ठेवून भाजू शकता। अशा प्रकारे भाजल्यामुळे त्याला तंदुरीचा फ्लेवर येतो। आहे की ना घरच्या घरी किती सोपा हा पदार्थ करण्यास, जास्त वेळही लागत नाही आणि सामानही लागत नाही। अचानक घरी कोण पाहुणे आले तर करून तुम्ही देऊ शकता। अशा प्रकारे आपण हे सर्व भाजून घेऊया। तयार आहे हा पनीर टिक्का। तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा। आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।